नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। कडधान्य मोड आलेलं आपल्या जेवणामध्ये एक वाटी आपण रोजचं खायला पाहिजे असं डॉक्टर्स आपल्याला सांगत असतात आणि ते खरं पण आहे। कारण भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं मोड आलेल्या धान्यांमध्ये। पण आपल्याकडे काय होतं ना, आज जर आपण एक मोड आलेल्या धान्यांची कुठलीही भाजी किंवा उसळ खाल्ली तर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण खायला जात नाही, कारण आपण चवीचे खाणारे, कोणी म्हणतं आम्हाला पचत नाही, कोणी वेगवेगळ्या समस्या सांगतं, कोणी आवडत नाही सांगतं, पण आता खायला तर पाहिजे। तर त्यासाठी एक आयडिया आपण करू शकतो की कडधान्य भिजत लावताना थोडेसे जास्त आपण लावायचे आहे आणि मोड आल्यानंतर भाजीच्या व्यतिरिक्त जे आपण कडधान्य आहेत आपले मोड आलेले तर ते व्यवस्थित वाफवून ठेवायचे आहे। तर ते कसे वाफवायचे आहेत ही रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे। बिलकुल त्याचा वास येत नाही, खराब होत नाही, त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो। तर ती कशी वाफवायची आहे ती कडधान्यांची मी व्हिडिओ माझ्या चॅनलला दिलेली आहे, जरूर बघा। तर मी तरी नेहमी असंच करते की घरात एकामागे एकच भाजी खाल्ल्या जात नाही, मग मी मटकी किंवा मूग जे काय आपलं कडधान्य एक्स्ट्रा आहे तर ते मी त्या भिजवताना टाकत असते आणि भाजीच्या व्यतिरिक्त जे कडधान्य राहिलं तर ते वाफवून ठेवते आणि त्यापासून मग वेगवेगळे पदार्थ, ते रोजही दिले वेगवेगळे पदार्थ तरी सुद्धा घरातली सगळीजण खूप आनंदाने खातात। तर ही आयडिया आपण करू शकतो, कारण आपल्याला प्रोटीनची गरज असते शरीराला आणि या कडधान्यांमधून आपल्याला ते मिळत असतं आणि खायला पण पाहिजे असतं। तर आज इथे मी मटकीचं तुम्हाला घावण करून दाखवणार आहे, कारण आपण तांदळाचे घावण खाल्लेले आहेत, बाकीच्या सगळ्या पिठांचे घावण खातो आपण, पण मटकीचं घावण हे अतिशय छान लागतं आणि सगळेजण खूप वेगळा पदार्थ आहे आणि छान लागणारा आहे चवीला, कारण आपले सगळे आपण घरातले सगळेजण इव्हन आपण सर्वच जण चवीने खाणारे आहोत। त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ जर वेगवेगळ्या चवीचे बनवले तर घरातले लोक अजिबात नाही म्हणणार नाही, जरूर खातील आणि कडधान्य रोजच्या रोज आपल्या पोटामध्ये जाईल। तर आज आपण इथे मटकीचा एक पदार्थ बघणार आहोत। तर मटकीचं घावण इथे करणार आहोत आपण। तर त्यासाठी मी मटकी इथे वाफवून घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला मटकीचं घावण करायचं आहे, त्यासाठी एक बाउल मी इथे मटकी घेतलेली आहे, ही वाफवून घेतलेली मटकी आहे। आणि इथे आपल्याला कढीपत्ता लागणार आहे, मिरची मी एक घेतलेली आहे, तुम्हाला तिखट यापेक्षा जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। 2 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडंसं इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। तर कढीपत्ता मी ह्याच्यातच घालणार आहे आणि मिरची पण आपण ह्याच्यातच घालूया, लसण, आणि हे आपल्याला वाटून घ्यायचंय। आणि हे आपण कोथिंबीरच्या फक्त या ज्या कोवळ्या दांडे आहेत हे आपण इथे वाटणात घेऊ आणि हे आपण याच्यामध्ये वाटल्यानंतर आपण घालणार आहे। तर हे आपल्याला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित बारीक बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी पेस्ट करायची आहे आपल्याला या मटकीची। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटकी आणि आपले हे जे मिरची वगैरे लसूण घेतलेला आहे हे आपण घालून घेतलेलं आहे। यामध्येच आपल्याला 1 टीस्पून इथे जिरं घालायचं आहे, 1 टीस्पून आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचंय आणि पाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं। इथे आपले बघा एकदम छान आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता एका बाउल मध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय। आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्या बॅटरची। तर इथे आता आपल्याला काही पावडर मसाले आहेत ते टाकून घेऊ आपण। 2 चिमटे आपण इथे घेतलेला आहे हिंग, हळद ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कलर पाहिजे असेल थोडासा तर तुम्ही 1 चिमटीभर घेऊ शकता, अन्यथा नाही घेतली तरी चालेल। आणि जिरं आपण घातलेलं आहे। तिखट पण तुम्ही इथे मिरची पावडर पण ह्याच्यामध्ये घालू शकता, मिरची आणि दोन्ही पण वापरू शकता, दोघांची चव वेगवेगळी आहे तिखट असली तरी, तर घालू शकता। आणि आता इथे आपल्याला बारीक ही कोथिंबीर आहे आपली कापून टाकायची आहे, जेवढी बारीक कापता येईल तेवढी कापायची आहे बारीक। आणि हा चिला तुम्ही कसाही खाऊ शकता, सॉस बरोबर, चटणी बरोबर, किंवा तुम्ही तसा जरी खाल्ला तरी अति उत्तम लागतो आणि हेल्दी आहे। सकाळी तुम्ही हे 2 चिला आणि एखादं उकडलेलं अंड आणि 1 कप कॉफी, तर तुमचा खूप हेल्दी नाश्ता होऊ शकतो। 1 टीस्पून इथे घालणार आहे तीळ आणि 2 टीस्पून मी इथे घालणार आहे चण्याचं पीठ, म्हणजे आपलं बेसन पीठ हे आहे, 2 चमचे मी इथे घातलेला आहे। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचंय। आणि इथे जर आपल्याला अजून थोडीशी पाण्याची गरज लागली तर आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे, पण सुरुवातीला आपण दाखवली त्या पद्धतीचीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यानंतर पीठ घालायचे आहेत की आपलं बॅटर एकदम बरोबर होतं। पण चुकून एखाद्या वेळेला कमी जास्त मटकी आपली असेल तर मग आपल्याला पाण्याची गरज लागू शकते, अन्यथा
आपलं व्यवस्थित आहे. एवढ्या एक बाउल मटकीला हे व्यवस्थित होतं, पाण्याची गरज लागत नाही. पण तरी सुद्धा इथे मी दाखवून ठेवते की लागली तरच आपण पाणी इथे वापरायचंय, नाही तर नाही. मीठ इथे मी अगोदर वाफवताना टाकलेलं होतं, तर आता अगदी 1 चिमटीभर मी मीठ घालणार आहे. नसेल वाफवताना टाकलं तर मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे घालू शकता. व्यवस्थित आपण इथे पीठ मिक्स केलेलं आहे आणि पॅन आपण एकीकडे गरम करायला ठेवलेला आहे. बघा, अगदी 1 टीस्पून फक्त आपण इथे पाणी देणार आहे. मी तुम्हाला टीस्पूननेच मोजून इथे दाखवते आहे. मटकी मधला चमचा आहे हा. फक्त 2 टीस्पून पाणी घेतलेलं आहे, कारण चण्याचं बेसन पीठ आहे, त्यामुळे थोडंसं घट्टपणा त्याला थोड्या वेळाने येऊ शकतो. आपण घावण आपलं करायला घेसपर्यंत, म्हणून 2 चमचे फक्त घातलेला आहे. बघा, आपल्याला घावण करतानाची आपली कन्सिस्टन्सी ह्या प्रकारे पाहिजे. तर आता एकीकडे आपलं पॅन गरम झालेला आहे. पॅन आपण गॅसवर ठेवलेला आहे गरम करत. तर थोडंसं आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे. पॅन गरम झालेला आहे आपला. तर इथे आपल्याला आता चमच्यामध्ये घेऊन बॅटर इथे टाकायचं आहे. जास्त आपल्याला पसरवायचं नाहीये, ते थोडंसं फक्त असं थोडंसं पाण्याचा हात घेऊन आणि आपण हाताने बॅटर असं हलक्या हाताने पाण्याचा हात घेऊन आणि करायचं आहे हे. गॅस आता आपला टाकलं तेव्हा फुल होता आणि नंतर थोडासा मिडियम करायचा आहे. आणि तुम्हाला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर स्पॅच्युला पाण्यामध्ये बुडवून आणि तुम्ही अलगद या पद्धतीने याला असं फिरवून घेऊ शकता, आणि जमत असेल तर हाताने करून घेऊ शकता. फार पातळ पण आपल्याला करायचं नाहीये. आणि आता थोडंसं आपल्याला साईडने तेल सोडायचं आहे. आणि यावरती आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं, म्हणजे आपलं घावण पटकन तयार होतं. आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे. गॅस आपला कमी आहे, घावण आपलं जळायला नको म्हणून गॅस कमी ठेवून वरती झाकण ठेवायचं, तर पटकन आपलं घावण तयार होतं. इथे बघा, घावणने आपल्या कडा सोडलेल्या आहे. तर आता थोडंसं आता आपल्याला इथे तेल लावायचं आहे आणि चण्याचं पीठ आवर्जून टाका, कारण आपलं कडधान्य आहे. पीठ विसरलात तर तुमचे घावण तुटू शकतात, म्हणून आठवणीने टाका. इथे परत आता आपण थोडंसं झाकण ठेवून आणि दुसरी उलटी केलेली बाजू पण व्यवस्थित इथे भाजून घेणार आहे. घावण आपण उलटा करून टाकलेला होता, तर ही बाजू पण आपली पटकन भाजल्या जाते. हे बघा, तर असेच आपल्याला सर्व घावण इथे बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं आपण तेल लावलंय पॅनला. पाण्यामध्ये हात बुडवून आणि आपण पसरवून घ्यायचंय, किंवा स्पॅच्युलाला पाणी लावून आणि सर्व बाजूने असं गोल पसरवून घ्यायचं. गॅस आपला कमी ठेवायचा आहे तोपर्यंत. आता आपल्याला थोडंसं साईडने तेल टाकायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. असे सर्व घावण आपण इथे करून घेणार आहे. इथे आपले संपूर्ण घावण तयार झालेले आहेत. मटकीचे मोड आलेल्या मटकीचे घावण आपले इथे तयार आहे. हेल्दी आणि टेस्टी आपले इथे घावण तयार झालेले आहे. मोड आलेल्या मटकीचा आपण हा पदार्थ बनवलेला आहे. सगळ्यांसाठी उत्तम आहे. टेस्ट तर 1 नंबर आहे त्याची. तुम्ही करून खाऊन बघा. नक्की तुम्ही नेहमी हे घावण कराल अशी रेसिपी आहे. फक्त चण्याचं पीठ टाकायला विसरू नका, कारण पीठ टाकलं नाही तर घावण तुमचे तुटू शकतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या अनेक रेसिपींची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. त्यामध्ये व्हेज नॉन व्हेज असे बरेचसे पदार्थ आहेत.
त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. परत असेच एक छानशी रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.